आज डे 70 व्यायाम झाला. शर्ट काढला होता, शर्टनं जरा फिरत होतं, टी शर्ट नव्हता घातल्यामुळं. तर इंस्टाला म्हणलं एक व्हिडिओ म्हणजे परवा दिवशीचा व्हिडिओ नव्हता टाकला, त्यामुळे एक पोस्ट कमी झाली. मग एक्स्ट्रा एक व्हिडिओ टाकावा म्हणलं. तर बॉडीची कंडिशन दाखवतो, काय व्हिडिओ काढायचा म्हणलं. नाही दिसणार अंतरात फॅट आहे. व्यायाम करताना काढायचा नाही तर व्हिडिओ. पुशअप काय जास्त निघालं नाही तर आताच 30 काढलं होतं. सॉरी, खरं 20 काढलं होतं. 30 नाहीत निघत. पुशअप म्हणजे पुशअप नाही तेल मी सपाटे मारतो. एवढं का मला गाव 12 तर लय सुटले, पण घाम मेहनतीच आहे. सर्दी झाली. चला, काय बॉडीत काय नाही आला फरक, तसं काय नाही. नसेल बॉडीत काय नाही, अशी आहे बॉडी. इतक्या लवकर बॉडी पण नाही बनत माहीत आहे, आणि बॉडी बनवाय पण नाही करत मी. मरेपर्यंत तुम्ही आता वर्कआउटच करणार. बॉडी अशी राहिली तर चालते का? तसं नाही, वर्कआउट लय महत्त्वाचं आहे. कारण जेव्हापासून मी वर्कआउट चालू केलं ना, तेव्हापासून माझ्यात खूप बदल आलेत, चांगले बदल आलेत. मी आधी असं कोणाला काय बोलावं वगैरे काय कळत नसायचं. म्हणजे रँडम माणूस असतो ना, त्याला कॉन्फिडन्स नव्हता माझ्या तेवढा. आता वर्कआउटने थोडं मेडिटेशन वगैरे अर्धा तास करतो, त्याने सेल्फ कॉन्फिडन्स खूप आला आहे. म्हणजे कुठं पण काय पण करायला गेलं ना, भीती कसली वाटत नाही, भीती पाक गेली काय पण करायचं म्हणलं तर. म्हणून वर्कआउट करतो मी. म्हणजे फॅट लॉस विषय आहे खरा आपला, पण वर्कआउटनं खूप चांगल्या सवय लागते, एवढं कळलं मला. तर वर्कआउट काही होणार नाही. परत डोक्यातून निगेटिव्ह विचार गायब होतात, माइंड फ्रेश होतं पूर्ण. आणि मेन पॉईंट, ट्रेडिंगसाठी माइंड फुल फ्रेश पाहिजे आपल्या चार्ट वगैरे अनालिसिस करण्यासाठी. असं तुम्ही आता व्हिडिओ बघून जाचाल, चार्ट वगैरे बघाल, चार्टमध्ये तुम्हाला काही सुद्धा कळणार नाही. त्याच्यात तुम्हाला डोक्यात काय सुद्धा ठेवायचं नसतं. चार्ट उघडलं की पूर्ण ट्रेडरचं डोकं खूप वेगळं. मी अजून ट्रेडर नाही झालो बरं का, अजून शिकतोयच. पण तुम्हाला सांगायचं तसं म्हणलं तर व्हिडिओ खूप मोठा झाला आहे. मोठा व्हिडिओ यूट्यूबला टाकतो, आणि वर्कआउट केला ना तेवढाच फक्त व्हिडिओ 3x करतो, आणि इंस्टा तेवढा टाकतो. यूट्यूबचं का नाही, यूट्यूबला मी किती पण टाकतो व्हिडिओ. कारण इंस्टाला कसं आहे, पोस्ट म्हणजे आज किती
69 आज पोस्ट असलेल्या आजची टाकली की 70 पोस्ट होत्यात. म्हणजे एखाद्या वेळेस डोक्यातून गेलं माझ्या केतवडे हे चुकून, तर मग ती पोस्ट बघूनच जाणार तिथं मला. तर आता चालायला मला काय बाहेर खाली वॉचमॅन असतो इथं फ्लॅटच्या गेट बंद असतं, ते आता तिथं बाहेर जाऊ शकत नाही. मेवा त्या डांबापासून फिरून इथनं फिरतो आणि चालत असतो, पळत नाही. कारण फॅट लॉससाठीच. मला पण एवढं माहिती नाही, पण सोशल मीडियावर वगैरे चालण्यावर जास्त भर दे सांगितली. फॅट लॉस आपला जर गोल असेल तर पळतो, पण इथं पळायचं येत नाही ना. कुठं पळणार गं? मोकळं हायवेला असलं ना पळाय काय वाटत नाही. इथनं असून माघारी अजून तिकडनं अजून येतो. घाम द्यायला आहे, एकदम भारी वाटतो. खरंच वर्कआउट केलं वाटतं घाम आल्यानंतर. चला अजून हायच रिपीट 2-3 वेळा करणार. वॉकिंग करून 3-4 राऊंड मारायचं, वॉक करायचं, अजून हायच करायचं. चला. आणि डाएटचं आता चाललं कसं आहे, डाएटचं काय सुद्धा नाही काही. तर आता आपल्या मनावर तर नसणार आहे का काय खायचं काय नाही. रोज त्यांना पनीर वगैरे मागितलं चांगलं खायला, ते कसं ते मागणार कसं आपण कामाला आलो ना. ते तर काही आता असेल ना मेसमध्ये जेवायला तीच खात असतोय. चांगलं असतं जेवण, पण कमी खातो जरा, लयच कमी खातो. एक चपाती तर खातो फक्त, आणि थोडा भात तर खातो. कमी खातो, कमी जेवण केलं. चला बाय, लय मोठा व्हिडिओ झाला आहे. 10 मिनटं होऊया, 10 मिनटं पण गेली. चला मग आता करतो इथं वर्कआउट. पुस्तक पण नाही आणलं, पुस्तक वाचायचं होतं आपल्या ह्याच्यात डिसिप्लिन. ती एक जरा थोड्या वेळेसाठी जाऊ द्या. काय यूट्यूबला आहे ती भरपूर पुस्तकं वगैरे आहे, ती ट्रेडिंग वगैरे बघायला त्यासाठी. चला मग जरा व्यायाम करतो, वेळ मेडिटेशन करतो. इथं बसून मेडिटेशन करतो. अर्धा-भर तास गैर लावतो, 30 मिनटाचा टायमर लावतो. बसतो शांतपणे, काय बघत नाही, लक्ष देत नाही. डोकं एकदम शांत, कुठला विचार डोक्यात आणायचा नाही असं. चला बाय. मग उद्या व्हिडिओ टाकतो दुसरा. आज प्रॉफिट लॉस गावची पोझिशन तर ट्रेड करणार, नाहीतर नाही. बाय.